नमस्कार मित्रांनो, न्यूयॉर्क शहराचे माजी महापौर ब्लूमबर्ग यांना असं वाटलं की आपण महापौर राहिलेले शहराचे प्रश्न काय असतात त्यांनी नीट समजून घेतलं होतं आणि म्हणून जगभरामध्ये पर्यावरणपूरक रस्ते बनले पाहिजे यासाठी त्या माणसाने खूप चांगला अभ्यास केला आणि अख्ख्या जगातील 10 शहरांची निवड केली। त्यातलं एक भारतात सापडलं पिंपरी चिंचवड शहर, जिथे ऑलरेडी हिरवळ आहे आणि जिथे अशा प्रकारचं हरित सेतू नावाचं प्रोजेक्ट लावता येईल म्हणून त्यांनी या शहराची त्यात निवड केली। अभिनंदनाची गोष्ट आहे आपल्यासाठी की पिंपरी चिंचवड शहरातील भारतातील एकमेव शहर म्हणून त्याची निवड झाली। आता हरित सेतू म्हणजे काय असतं की पर्यावरणपूरक रस्ते तयार करणे, म्हणजे प्रत्येक शहरामध्ये जो काही कचरा तयार होतो, हजारो टन, आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 500 टन जवळपास कचरा रोज तयार होतो। त्या कचऱ्यापासून विटा बनवणे आणि त्याच्यापासून पर्यावरणपूरक रस्ता बनवणे अशी ही योजना होती आणि आजूबाजूला झाडं भरपूर लावणे। आता ऑलरेडी आपल्याकडे झाडं भरपूर येतं, झाडं आहे तेवढी पुरेशी आहेत, त्याच्यात सुद्धा घोटाळा झालेला आहे आणि हे पर्यावरणपूरक रस्ते करणे अशी ती योजना त्याची सगळी कशी वाट लावली शेखर सिंगने भ्रष्टाचार करून। हे बघा, हा चेंबर आहे, पावसाळ्यात त्याची तुंबईच होणार, जामच होणार आहे सगळं। अशा प्रकारचं हे सगळं काम चालू आहे आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम। प्रति किलोमीटर 10 कोटी रुपयाचं खर्चाचं हे काम आहे। 20 किलोमीटरवरती हे काम होऊन 200 कोटी रुपयाचं हे काम अपेक्षित आहे। कोणतंही प्रोजेक्ट जे 3 कोटीच्या वरचं असते त्याला राज्य सरकारची नगरविकास खात्याची मंजुरी लागते, याला तसं काही नाहीये आणि हे प्रोजेक्ट राबवताना प्रति किलोमीटर 4 कोटीचा घोटाळा झालेला आहे। या 4 कोटीमध्ये कोण कोण नगरसेवक इन्व्हॉल्व आहेत, कोण कोण बाकीचे राजकीय लोक इन्व्हॉल्व आहेत, अधिकाऱ्यांचा वाटा किती आहे, हे खूप मोठ्यातले षडयंत्र आहे आणि एक खूप चांगलं जगातील टॉप 10 मधलं एक शहर पिंपरी चिंचवड मधलं हे निगडी परिसर 5 चौरस किलोमीटरचा, याचं सगळं वाटोळं केलेलं आहे आणि याच्यासाठी ग्रीन बॉन्ड नावाचं कर्ज घेतलेलं आहे। म्हणजे गरज नसताना हे कर्ज घेऊन हे रस्ते बघा, तुम्हाला दाखवते केवढा मोठा रस्ता आहे, इथून इथपर्यंत हा छोटा करायचं काम चाललेलं आहे आणि प्राधिकरणामध्ये 35 ठिकाणी हा उद्योग आहे। चांगले रस्ते उखडून त्या ठिकाणी हे सिमेंटचे रस्ते, अहो पर्यावरणपूरक सिमेंटमध्ये थोडे असते हे, त्या ग्रीन बॉन्ड हरित नावाच्या शब्दाचा अपमान आहे, त्याचा गळफास लावला यांनी, फक्त पैसे खाण्यासाठी हे प्रोजेक्ट लावलं आणि ही जी ऑलरेडी झाडं लावलेली आहेत आपल्या पूर्वजांनी किंवा पूर्वीच्या लोकांनी त्याचेच हे पैसे काढतात आणि नवीन झाड न लावता छोटी छोटी रोपटी लावायची, गेरू लावायचा, चुना लावायचा करतात। त्यांच्या 250 कोटी रुपयाला चुना लागलेला आहे, 200 कोटीचे कर्ज, 75 कोटी त्याचं व्याज भरायचे। मित्रांनो, सगळं शहराची वाट लावली, तुम्हाला दाखवतो। हे एवढे मोठमोठे फुटपाथ केलेत, अत्यंत निकृष्ट दर्जाचं। एवढंच ह्याच्यामध्ये बघा छटाकभर, दुसरा शब्द मी वापरणार नाही का जो थोडासा अश्लील वाटेल, हे छटाकभर हे झाड लावणार आहे। हे झाड बघा केवढं मोठं आहे, ही झाडं राहिली बाजूला आणि अख्ख्या 35 ठिकाणी प्राधिकरणामध्ये हे सगळं कुटाणा चालू आहे। प्रति किलोमीटर 4 कोटी भ्रष्टाचार असणार। हा हरित सेतू नाही, हा खिसेभरू सेतू आहे, हा चरित सेतू आहे। पाटील साहेब, तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारे चांगल्या संकल्पनेची एक वाट लावली, करदात्यांच्या